सुप्रभात मित्रहो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आलो आहोत गुवाहाटीला. तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ पाहिलाच असेल. स्वतः पाठीमागच्या व्हिडिओ नंतर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 दिवसाचा गॅप आहे. मस्तपैकी आल्यानंतर आराम केलेला आहे. तुम्ही पाहिले माझ्या पाठीमागच्या ह्या तवांग राईडमध्ये खूप जास्त दमछाक झाली होती, त्यामुळे मी आराम केला. काही व्हिडिओज एडिट केलेले आहेत आणि मस्तपैकी ही हॉस्टेल लाईफ मी जगतोय. आणि या इथे खूप असे फ्रेंड्स झालेले आहेत आणि ही हॉस्टेल लाईफ खूपच वेगळी आहे, युनिक आहे. आणि तरीच म्हणायचो की एवढी लोक का असे हॉस्टेल किंवा हे जे बॅकपॅकर्स आहेत ते एवढे का ट्रॅव्हल करतात. तर बाहेर देशातूनही लोक येत असतात. या इथे एक जण आलेला आहे जर्मनीवरून, तर तो इथे मस्तपैकी तो वाजवतोय गिटार, सगळेजण गाणं म्हणतात. महाराष्ट्रातून काही पोरं आहेत, आत्ताच एक पोरगी महाराष्ट्रातून सुद्धा आलेली आहे. सो असे भरपूर लोक आहेत, नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा भरपूर आहेत आणि खूपच वेगळी वाईब आहे. आता ती आय थिंक आज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की आजच्या दिवसामध्ये, कारण की आज मला बाईक सुद्धा कलेक्ट करायची. आपली जी बाईक होती तिचा जो डिस्प्ले केला होता तो आता आपले कॅनोपीवाले तो डिस्प्ले करेक्ट करून किंवा आपली बाईक छान करून पुन्हा देणार आहेत. आणि ती बाईक मला पिकअप करायला जायची आहे आज, कारण की उद्या आपल्याला ट्रॅव्हल करायचे मेघालयासाठी. सो आज मी तुम्हाला जरा आपली हॉस्टेल लाईफ दाखवूयात. तर हे आहे गिब्बनचं ऑफिस, जे की मी काबीज केले. त्याच्यावरती माझा लॅपटॉप आहे, सगळं माझं सामान आहे. आणि हा बघतोय मला ब्लॉगिंग करताना. हाय, व्हॉट्स युअर नेम ब्रो? मार्टिन गुप्टिल. Martin Luther King. No, we only know the foreigners' name by cricket. Yeah, so that's why I thought Martin Guptill from New Zealand. Famous cricket player, of course. Oh my God! How long you are traveling around? Half a year, stay 3 more months, and then I go back. Nice. So much pressure. What should I say? What should I do? Like, nothing I can do about. You pay good price, I play guitar. So I think it's a good price. 50 lakh only. Huh? Only 50 lakhs? 50 lakh. I can give 50 likes. Okay. Something is corrupt to my channel, please. हाय ऐश्वर्या. हाय, कुठून आहेस? मी पुण्याची आहे. काय काय फिरलीस? माझ्या आधी येऊन फिरून गेलीस ना. मेघालयात आहे का चांगलं? मेघालय अरे मस्त आहे, कडक एकदम. याला मग पाऊस आहे एकदम कडक आहे, मस्त पाऊस कडक आहे, एकदम कडक आहे पाऊस. ठीक आहे, चालतंय. थंड कुडकुडशील, माझी हालत होणार आहे. कुडकुडशील एकदम. एवढी वॉटरफॉल बघायला गेलास ना, हा. वॉटरफॉल साठी ट्रेक डाऊन करावं लागतं. हा. तू जेव्हा ट्रेक डाऊन करशील, फॉलच्या एक्झॅक्ट लोकेशन वरती जाशील, हा. तिथे ती व्हॅली असल्यामुळे तिथे सगळे क्लाउड असे एकत्र अरे आलेले बापरे. असतात. त्यामुळे तिथे खूप थंड वाटतं. ड्रोन उडवायला मजा येईल ना. खूप मजा येईल ड्रोन उडवायला, है ना? खूप जास्त. तर हे आहे या हॉस्टेलचं ऑफिस, जे काबीज केलेलं आहे बाय मी. कारण की सगळं सामान माझं आहे, फक्त त्यांच्या ह्या नोटबुक्स आहेत ज्याच्यामध्ये लोक यांची एंट्री करून घेतात. आणि या इकडे आहे हॉल. हा बघा, तो या इथे कोणीही येऊ शकतं, बसू शकतं, गिटार प्ले करू शकतं, गेम खेळू शकतं, झोपू शकतं, या इथे पुस्तक वाचू शकतं. आणि छान या इथे गप्पा रमतात लोकांच्या रात्रीच्या वेळी किंवा ज्यावेळी सगळेजण एकत्र असतात त्यावेळी. पुन्हा या इकडे काही रूम्स आहेत. इकडे अशा डॉर्मेटरी टाईप्समध्ये रूम्स आहेत. आता आतमध्ये आपण रूम्स नाही दाखवणार आहोत, बट येस, या इथे फ्री वायफाय सुद्धा आहे. या इकडे किचन आहे. या किचनमध्ये आपण काही करू शकत नाही, चहा व्यतिरिक्त आणि मॅगी व्यतिरिक्त. त्या इकडे बाहेरचं एक आहे, पण ती नाही दाखवू शकत. थोडंसं लोकांच्या कपड्या चड्ड्या वाळत घातलेल्या असतात. तर मागच्या 2 दिवसापासून मी व्हिडिओज एडिट करतोय. आज सुद्धा मी 1 ते 2 व्हिडिओ एडिट करणार आहे, कारण की आपल्याला पुन्हा उद्यापासून ट्रॅव्हल करायचं आहे. बट त्या एडिटिंग मध्ये ना आपली ही सारखी पोरं येतात गप्पा मारायला. तुझं नाव काय रे? माझं नाव आशिष. आणि हा शुभमला तर तुम्ही ओळखताच. आशिष कालच आलेला आहे आणि त्याने कालच पहिल्यांदा एक युट्यूबवर पाहिलंय. आणि त्याला युट्यूबवर व्लॉगिंग कसं करतो ते बघायचं होतं, म्हणून मला आज तो विनंती करतोय की दादा कर नाही या इकडे रेकॉर्डिंग कसं करतोय ते बघायचं. बघितलंस? त्याच्या आज 2 इच्छा पूर्ण झाल्या. एक तर व्लॉगिंग करताना बघायचं होतं त्याला, आणि एक फॉरेनर बघा, तो आज पण बघितलं त्याने. भाई, व्हिडिओ रेंडरिंगला लावलेला आहे. जेवणाचं काय करायचंय? कमी जाऊन येऊ तिकडे, माझी गाडी जरा घेऊन येऊ का नवीन, है ना? बदलायला लागेल. चालतंय,
मी गाडी आता चेंज करून येतोय, कारण की आता आपल्याला त्यांना ही जी मी गाडी घेऊन आलो ना त्यांची ती द्यायची कोणाला तरी. सो मी आलेलो आहे कॅनोपीमध्ये आपली बाईक पिक करण्यासाठी पुन्हा एकदा, कारण की बाईक मी दिली होती सर्व्हिसिंगसाठी सुद्धा आणि तिचा डिस्प्लेचा जो काही प्रॉब्लेम झाला होता आपला तोही त्यांनी आता करेक्ट करून दिलेला आहे. त्याच्यामुळे बाईक रेडी आहे मेघालय राईडसाठी. सो आपण आता थोडंसं जेवण करून घेत यायचे. तुम्हाला माहिती जेवण मिळतं, पैसे देऊन घ्यावं लागतं, बट येस जेवण मिळतं या इथे, बट छान असतं म्हणून इथे जेवतोय मी. तर आपला आता डिस्प्लेचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. डिस्प्ले दिसतोय. मी जरा म्हणजे आपल्याला पेट्रोल किती संपलंय काय झालंय समजत नव्हतं, किती स्पीडला गाडी चालली हे समजत नव्हतं, बट आता ओके आहे. या बघा हिमालयन आणि मेटिओर दोन्ही चाललेले आहेत राईडवरती. तर नक्की कुठल्या राईडवर चालत माहीत नाही, बट येस या इथूनच लोक बॅकपॅक करून चाललेले आहेत. चिकन बटर मसाला राईस बॉल आपला आलेला आहे. त्या दिवशी पण हेच मागवलं होतं म्हणून मला ह्याची टेस्ट आवडली होती म्हणून पुन्हा एकदा रिटर्न मी मागवलेला आहे. बाईकची फॉर्मॅलिटी झालेली आहे. बाईकमध्ये सगळ्या गोष्टी ज्या सेटअप करायच्या होत्या त्या सगळ्या झालेल्या आहेत. आता आपण जाऊयात आपल्या पुढच्या राईडला. खरं तर आता आपल्याला तुम्हाला हे पण दाखवायचं आहे हॉस्टेल की लाईफ जरा दिखावा. बाय द विवियन रिचर्ड्स सेम ऐसे मतलब उन्हीं की वजह से शायद नाम दिया उन्हीं की वजह से है ना. यस यस. अरे क्या बात है. बाय द वे भाई जो है वो नागालैंड के है. हाँ मतलब आधा नागालैंड का आधा आसाम का. आसाम का. हाँ तो भाई एक बार दिखाना है. हाँ नेक्स्ट आप आएंगे जब हाँ. एक साथ ही जाएंगे. अभी देखते इस ट्रिप में क्या होता है. हाँ. सपोज मैं वापस जल्दी आता हूँ मेघालय से. मैं तो वहीं पे आ जाता नहीं तो. हाँ. कोई दिक्कत नाही. चलो दिन. चलो बाय बाय. काय म्हणतेस उद्या ना. हा उद्या व्हिडिओ येतोय बरोबर. बघितलास ना. हा ठीक आहे चालतंय. ठीक आहे बरं वाटतं ना. हा चालतंय ठेवतो मग मी चहा पितो आता नंतर ना करतो. हो 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 बरं हो ठीक आहे. बाय बाय. हा असा नेहमी कॉल आपल्याला घ्यावा लागतो. सगळं ऐकावं लागतं इन्स्ट्रक्शन्स दररोज. हे कर ते कर ते करू नको हे करू नको. ठीक आहे तेच म्हणतात ना एक फॅमिली असणं गरजेचं आहे. आपली काळजी करणारे लोक पाठीमागं असणारं एक ऊर्जा असते. एक आपल्याला एक घरी जाण्याची एक ओढ असते. सकाळी तनिषचा फोन झाला, प्रतिमाचा झाला, दररोज आई दादांचा फोन असतो, मध्ये मध्ये बहिणींचा फोन येतो, मित्रांचा फोन येतो, अंकितचा फोन आला होता, रोहनचा व्हिडिओ कॉल आला होता. सगळेजण फोन करत असतात. माझ्या मित्रांचा फोन आला त्यामध्ये त्यांना असं वाटलं की माझा बड्डे आहे. सो छान वाटतं. चिअर्स.